चला बॅट्समन, चला बॅट्समन. चला सामना चालू करायचा आहे पंच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगदी शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. एका दिशेने खांजा स्पोर्ट शेळकेवाडी, दुसऱ्या दिशेने अनुस्कुरा संघ. सामन्यास सुरुवात. स्ट्रायकिंग फलंदाज तयार. ओहो, पहिलाच बॉल खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. अव्वांतर धाव आली आहे आणि या अव्वांतर धाब्याच्या मदतीने धावफलकावरती एक धाव जी नोंदवली गेली आहे. धावफलकावरती एक धाव नोंदवली गेली आहे. ओ हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि अंतिम क्षणी बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. हो 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 हो, अखोऱ्या टप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार. हो हो हो, क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावफलकावरच्या धावा 13. हो 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 हो, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू धावफलकावरची धावा आपण पाहतोय. 13 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अगदी शेवटचा बॉल असणार आहे या षटकामधला. 13 धावा धावफलकावरती आहेत. देखील मोठा फटका खेळायचा होता. धावबाची संधी उपलब्ध झाली. डायरेक्ट हिट होईल का? परंतु हिट केली आहे फलंदाजाला. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो 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 हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. 3 षटकांचा सामना आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. अजून एक इनिंग खेळायची आणि त्या इनिंग नंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा आहे. ओ हो हो, जागा बनवली आहे. पट्ट्यामध्ये आलाय आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
मैदानामध्ये षटकार आलाय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटा स्वरूपाचा बॉल अगदी जागा बरोबर शॉट खेळून काढला. फक्त दिशा दिली बॉलला. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी ही धाव पळून पूर्ण केली गेली. 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरची धावा 22 धावा नोंदवल्या गेल्यात. ओ इथे देखील मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल फटका फसलाय आणि झेल देखील मैदानाच्या आतमध्ये टिपली गेली आहे. फलंदाज बाद. समोरच्या दिशेला 6 धाब्यांसाठी षटकार. एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. वा भाई वा, काय फलंदाजी आहे. लागोपाठचा दुसरा षटकार येतोय. आणि धावफलकावरची धावा आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नयन जो गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. आखुऱ्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला गेला आहे आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झेल बाद होणार आहे. नयनने पहिलाच बॉलवरती खऱ्या अर्थानं विकेटचा पतंग केलाय. फलंदाज आपण पाहतोय झेल बाद झाले. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॅट्समनचं नाव कळवायचंय. विश्वजित आहे ना. शेळकेवाडी संघ बॅट्समन विश्वजित आहे ना. ओके, नवीन फलंदाज विश्वजित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो इथे देखील मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेलाय. सिंगल आले. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण बहारदार झालंय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी होती. संधी गमावली आहे आणि फलंदाज धावबाद. 1 शॉट. ओके, आताची फक्त एकच धाव ना पंच. ओके, आताची फक्त एकच धाव असणार आहे. एक्केचाळीस धावा धावफलक आहेत. शेवटचे 2 बॉल
अजून देखील शेज आहेत. ओहो हो हो हो, मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. अव्वंतर धाव येईल आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 42 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 42 धावा आहेत. ओहो, इथं मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जाईल आणि या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झेलबाद झालेत. स्पोर्ट शेळकेवाडी किरण जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. हो हो हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
फलंदाज त्या ठिकाणी तयार. पुन्हा एकदा खुल्या टप्प्याचा बॉल. सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेशा धावपलकावरती होताना आपल्याला दिसतोय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. एक धाव आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नसणार आहे. सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धाबा 2 धाबा नोंदवल्या गेल्यात. गावडी संघ आपला कर्णधार आणि पिशवी संघ आपला देखील कर्णधार. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी यायचे गावडी संघ कर्णधार आणि पिशवी संघ आपला देखील कर्णधार. नाही तर फुलटा स्वरूपाचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. धावपलकावरती 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 3 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. म्हणजे चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धाबा 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 5 बॉल आणि धावपलकावरची धाबा 7 धावा नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो जबरदस्त फटका. वाह जबरदस्त फटका. प्रयत्न जर केला असता तर झेल टिपली गेली असती. षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावपलकावरती 13 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं षटक जे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालंय. समीकरण आहे शेवटचे 12 बॉल आणि 34 धाब्यांचं. 12 बॉल मध्ये 34 धाबा बनवायच्या आहेत. नवीन गोलंदाज सुजल. पहिलाच बॉल आखुऱ्या टप्प्याचा बॉल होता. स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. 6 धाब्यांसाठी षटकार. मदतीने धावपलकावरची धाबा 20 धावा नोंदवल्या गेल्यात. अजून देखील उर्वरित चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. 27 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय समर्थेचा चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव घेते गेली. दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही. नकार कळवलाय आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 21 धावा नोंदवल्या गेल्यात.
धावफलकावरती 21 धावा आपण पाहतोय. नाही दाखवला टप्प्याचा बॉल मिड ऑफला चेंडू आलाय. ग्राउंड कारफेक्ट फटका, सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज सुजल, काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त कामगिरी सुजलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. 22 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. हो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि तोपर्यंत घेतल्या गेल्या अवघी एक धाव घेतली गेली आणि धावफलकावरची धावा 23 धावा नोंदवल्या गेल्यात. सात बॉल आणि 24 धाव्यांचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. 7 बॉल 24 धावा बनवायच्या आहेत. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला गेलाय. सिंगल धाव घेतली गेली, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी ही धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली गेली आहे. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे असतील 22 धावा. पाच बॉल झालेत. ओके चला, एक शेवटचा बॉल बाकी आहे. बरोबर आहे. स्कोररकडनं पण 25 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉल 22 करायचे आहेत. 7 बॉल आणि 22 धाब्यांचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. स्कोरर आमचे नवीन आहेत संदीप भाऊ. खरं तर दिवसभरामध्ये चांगली त्यांनी स्कोरिंग केली आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. हो डॉट बॉल आणि शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे असतील 22 धावा. माणसाकडनं चुका होतात खरं तर आणि चूक नक्कीच सुधारेल आमचे भाऊ. नेक्स्ट स्पर्धेला देखील ते स्कोरर असणार आहे. त्याचा संघाने सामना पराभूत केला. संघ जसा पराभूत झाला तेव्हापासून भाऊ स्कोरिंग बॉक्समध्ये बसलेत, तेव्हापासून उठले सुद्धा नाहीये. हे आहे संघावरती प्रेम. जेवण देखील विसरले, पाणी देखील विसरले अक्षरशः स्कोरिंगसाठी. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अशी माणसं फार कमी भेटतात आपल्याला. वैयक्तिक पहिलं संघासाठी अखेरचं षटक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज अमित. 6 बॉल 22 धाव्यांचं समीकरण. पहिल्याच बॉल वरती लांब 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 खूपच लांब षटकार. शेवटचे 5 बॉल आणि बनवायचे आहेत 16 धावा. शेवटचे 5 बॉल आणि बनवायचे असतील 22 धावा. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नो बॉल आणि प्लस चौकार म्हणजे 5 धावा ज्यात आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि या 5 धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा नोंदवल्या जातील 36 धावा. शेवटचे 5 बॉल अजून देखील आहेत
आणि त्यावरती बनवायचे असतील 11 धावा आणि इथं फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा फलंदाज घेईल का पाहावं लागेल. शेवटचे 5 बॉल बनवायचे आहेत 11 धावा. पाच बॉल 11 धावेंचं समीकरण. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल 11 धावा. हो मैदानामध्ये आपण पाहतोय मिस अँड हिट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. शेवटचे 4 बॉल बनवायचे असतील 11 धावा. आता मात्र अमितला कमबॅक करावा लागणार आहे. पुनरागमन करावं लागणार आहे. जसा हा बॉल डॉट टाकलाय ना या पुढचा बॉल देखील जर डॉट टाकला तर नक्कीच मॅच मध्ये अजून रंगत येणार आहे. परंतु इथं देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव पळून पूर्ण केली गेली आहे. शेवटचे 3 बॉल आणि बनवायचे असतील 9 धावा. 3 बॉल 9 धावा. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 बॉल 9 धावा. सामना अजून खूप बाकी आहे. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. नखशिंकात पेटलो आहे. अजून मी हारलो नाही कारण शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. आहे संघ माझा अडचणीत मी माघार घेणार नाही. हारेल पुन्हा एकदा परंतु जिंकण्याची जिद्द मनातून जाणार नाही कारण की शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. 3 बॉल 9 धावा. लॉप केलाय. वा 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 क्षेत्ररक्षक आहेच आणि मैदानाच्या आतमध्ये बडी मछली जाल में महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा आली आहे. ट्विस्ट फलंदाज झेल बाद. चला फलंदाज समीकरण आहे शेवटचे 2 बॉल आणि बनवायचे असतील 9 धावा. नवीन फलंदाज नयन मैदानाच्या आतमध्ये आलेच. 2 बॉल 9. नयनचा जर आजच्या दिवसामधला इतिहास जर पाहिला ना त्याने 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात. परंतु आता 2 बॉल आहेत त्यांच्याकडं आणि त्याच्यावरती 9 धावा बनवायच्या आहेत. सामना कंपल्सरी चेस राहणार आहे. 1 षटकार 1 चौकार मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी आहे. 2 बॉल 9 धावा. तुम्ही इथून पाठीमागं काय केलं त्याला महत्व नाहीये. तुम्ही इथून पुढे काय करणार आहे त्याला महत्व आहे. इतिहासामध्ये जर स्वतःच्या नावाची नोंद जर करायची असेल ना तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. 2 बॉल बनवायच्या आहेत 9 धावा. काय सामना रंगलाय. संघर्ष चालू है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक ना गिरे हाथों लेके घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. षटकार आलाय. सामना रंगलाय आणि पूर्णपणे रंगलाय. शेवटचा 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. आहेत 3 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे त्याच्यावरती 3 धावा बनवायच्या आहेत. पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे सैरवर फिरता आलं पाहिजे. वादळांचं काय ते येणार आहे परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. नयन उभा राहिलाय. स्टँड घेतलाय परंतु 1 बॉल महत्वाचा आहे. 1 बॉल बनवायच्या आहेत 3 धावा. गोलंदाज आपण पाहतोय अमित. ओ हो अमितने सामना पलटवला.